चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणारं आज आपण मस्त एकदम छास तयार करणार आहोत. पण आज हे छास आपण एक वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि या छासपासून आपण 2 प्रकारचं छास तयार केलेलं आहे. तुम्ही एकदा केलं ना तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतकंही चविष्ट लागतं. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. हे आंबट दही आहे. तर छास बनवण्यासाठी आंबट दही असेल ना तर चवीला ना खूप जास्त मस्त लागतं. आता यामध्ये आपल्याला 1 इंच आलं घालायचं आहे, 1 मिरची घालायची आहे आणि ते 7 ते 8 पुदिन्याची पानं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे. मिक्सरला फिरवताना सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त थंडगार असं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी थंड घेतलेलं आहे. तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. फ्रीजमधील थंड पाणी जर तुम्हाला नको असेल तर यामध्ये तुम्ही माठाचं पाणीसुद्धा इथे वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे मी 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे, चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चमचा जो आहे तो माझ्याकडे छोट्या साईजचा आहे आणि यामध्ये इथे आपल्याला काळं मीठसुद्धा घालायचं आहे. साधं मीठ आणि काळं मीठ दोन्हीही मीठ आपल्या याच्यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या छासमध्ये आपण जे मसाले वापरलेत ना ते स्टोअर करून सुद्धा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवू शकता, म्हणजे आयत्या वेळेला पटकन आपल्याला छास करता येईल. तर छास इथे तयार झालेला आहे. आपल्याला बारीक करून याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आपण पुदिनासुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे ना चवीला ना हा छास एकदम भारी लागतो. आता आपल्याला ग्लासमध्ये भरून छान असं मस्त थंडगार आपलं हे पिण्यासाठी तयार आहे. आता आपण ग्लासमध्ये भरूया आणि तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा यामध्ये घालू शकता, म्हणजे आणखीन जास्त मस्त थंडच लागतं हे. आणि जर थंड नको असेल तर तुम्ही साधं मडक्याचं पाणी जरी वापरलं ना तरी देखील चालेल, पण छास ना प्यायला 1 नंबर लागतो. तुम्ही घरी नेहमी छास करत असेल पण ना अशा आपण वेगळ्या पद्धतीने हा छास तयार केला. यामध्ये पुदिना ॲड केलेला आणि काही मसालेसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, त्यामुळे चवीला ना खूप छान लागतो. अशा पद्धतीने छास तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. असा छास पिल्याने मन तर शांत होतं पण शरीरसुद्धा एकदम थंडगार होतं. आतून छान मस्त एकदम थंडगार लागतं, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता आपण पिऊनसुद्धा बघूया कसं झालेलं आहे ते. वा, एकदम मस्त आणि जबरदस्त झालेलं आहे. खूपच खूपच छान झालेलं आहे. तर या छासपासून आपल्याला बुंदी घालून मसाला ताकसुद्धा करता येतो. तर आपण आता बघूया मसाला छास कसं करायचं आहे. तर यामध्ये ते मी खारी बुंदी घेतलेली आहे. खारी बुंदी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. असं कसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला वेगळे मसाले घालण्याची गरज नाही किंवा मीठसुद्धा घालायची गरज नाही. आपण बुंदी ही खारी बुंदी वापरली त्यामुळे चवीला एकदम परफेक्ट आहे. आता तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम आपला बुंदीवाला ताक पिण्यासाठी तयार झालेला आहे. तर आपण याला ग्लासमध्ये घेऊया. बघा काय जबरदस्त दिसतंय ना आणि चवीलासुद्धा एकदम भारी झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.